ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी आणि खंडणी प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली होती। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर 2 साथीदारांना देखील अटक करण्यात आली। त्यानंतर वडूज पोलीस ठाण्याचे पोलिसांनी रामराजेंसह 11 जणांना समज पाठवण्यात आलं होतं। त्यांची चौकशीसाठीचं त्यांना पत्र देखील देण्यात आलं होतं। आज थेट वडूज पोलीस सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी आतापर्यंत 3 पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। त्यांच्या या तिघांच्या या संपर्कात जे लोक होते त्या 12 जणांना देखील पोलिसांनी चौकशीच्या नोटिसा देखील पाठवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घारगे, प्रभाकर देशमुख, त्याचबरोबर काही कार्यकर्ते आणि पत्रकार यांना देखील नोटिसा पाठवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रकृतीचं कारण देऊन त्यांनी वकिलामार्फत चौकशी काही दिवसांचा वेळ मागितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर आज पोलीस त्यांच्या घरी येऊन चौकशीला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। किती वेळ ही चौकशी चालणार, या चौकशीनंतर रामराजे नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं ठरणार आहे। त्याचबरोबर ही चौकशी पोलिसांच्या मार्फत करण्यात येते, त्यामध्ये रामराजे यांचा काय हात आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी एक कॉल रेकॉर्ड रामराजेंचं आणि त्या महिलेचं व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळं ही चौकशी करण्यात आली आहे का हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं ठरणार आहे। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।